ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 6. मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जे नित्य कर्म आसक्ती आणि फलाशा सोडून केवळ कर्तव्य म्हणून केले जाते त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. बुद्धिवान, संशय दूर झालेला आणि सत्वगुण संपन्न असा त्यागी पुरुष अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही आणि शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्तही होत नाही. कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधारी माणसाला शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. अनिष्ट, इष्ट आणि इष्टानिष्ट असे 3 प्रकारचे कर्माचे फळ कर्मफळाचा त्याग करणाऱ्याला मरणानंतर प्राप्त होतो, परंतु कर्मफळाचा त्याग करणारे संन्यासी यांना 3ही फळाची प्राप्ती केव्हाच होत नाही. तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एकसरी पावती फळे. समर्थो आणि ऋणिया मागो आला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. मग कणिसवणी कणू झडे, तो विरुढला कणिसा चढे, पुढती भूमी पडे पुढती उठी. तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरे वीत जाय, चालता पाओ पाय जिनिजे जैसा. उताराची सांगाडी ठाके ते ऐलीच थडी, तेवी न मुकीजती वोडी भोग्याची. देहात आहोत तोपर्यंत कर्मे करीत असताना कर्तृत्वाची प्रौढी भरभराटीला येते आणि नंतर मरणाच्या वेळी त्या कर्माची फळे एकदम घालतात. समर्थ असा सावकार मुदतीला पैसे मागायला आला तर पैसे घेतल्याशिवाय जात नाही. त्याप्रमाणे प्राण्याला कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय मुक्तता मिळत नाही. कणसातून दाणे जमिनीवर पडतात आणि पुन्हा ते रुजून त्याला कणसे येतात. त्या कणसातून पुन्हा दाणे पडून ते रुजतात. याप्रमाणे मागील कर्म भोग भोगीत असताना जी कर्मे होतात ते दुसऱ्या कर्मफलांना निर्माण करतात. जसे चालताना एक पाय दुसऱ्याच्या पुढे जातो तोच पुन्हा मागे येतो. उतरण्याचे साधन होडी तिला प्रत्येक तीर अलीकडचा आहे, कारण कोणत्याही तीराला तिला पलीकडचा तीर आहेच. याप्रमाणे कर्मफळाच्या भोगाला शेवट नाही. पै साध्य साधन प्रकारे फळ भोगू तोगा पसरे, एव गोविले संसारे अत्यागिते. एरवी जाईच्या फुला फाकणे, त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. बीजची वरोसी वेचे, तेत वाढती कुळवाडी खाचे, तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. ते सत्वशुद्धी साहाकारे, गुरु कृपामृत तुषारे, सासेन्न लेणी बोधे वोसरे द्वैत दैन्य. तेव्हा जगदाभास मिशे, स्फुरे ते त्रिविध फळनाशे, येत भोगता भोग्या पैसे निमाले हे. अर्जुना, कर्मफल आणि त्याला निर्माण करणारे कर्म या क्रमाने फलभोग सारखा वाढत जातो. फलाच्या अभिलाषा सुटत नाहीत. ते जन्म मृत्यूच्या चक्रात गुरफटून घेतात. जाईच्या फुलाचे उमलणे म्हणजे सुकणे, त्याप्रमाणे फलाचा लोभ सोडून कर्म करून फलभोगाच्या दृष्टीने कर्मे केले नाहीत असे केले. बीज पेरण्यासाठी ठेवलेले धान्य रोजच्या जेवणासाठी खर्च केले तर पुढे पेरण्याचा आणि शेतीचा व्यापार बंद पडून नाश पावतो. त्याप्रमाणे फलाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूला राहतात.
शुद्ध अंतःकरणाचे साह्य मिळून त्यावर श्री गुरु कृपेचा अमृत तुषाराचा वर्षाव होऊन प्रकट झालेला आत्मबोध त्याने द्वैताचे दैन्य नाहीसे होते. जगताची प्रतीती हे निमित्त होऊन 3 प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते. त्याचा जेव्हा नाश होतो तेव्हा स्वाभाविकपणे भोगता आणि भोग्य हे व्यवहार मावळतात. घडे ज्ञानप्रदानु हा ऐसा संन्यायुजया विरेशा तेची फळभोग सोसा मुकलेगा. आणि येणे किर संन्यासे जय आत्मरूपी दिठी पैसे तै कर्म एक ऐसे देखणे आहे. पडोणी गेलिया भिंती चित्रांची केवळ होय माती की पाहाले या राती अंधारे उरे. जय रूपची नाही उभे तै सावली काह्याची शोभे आरसे नवीन बिंबे वदन केपा. फिटलिया निद्रेचा ठाओ कैचा स्वप्नासी प्रस्ताव मग ते साचका वाओ कोण म्हणे. तैसे गा संन्यासे येणे मूळ अविद्येसीची नाही जिने मातीयेचे कार्य कोणे घे पे दिजे. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास साधला म्हणजे कर्मत्याग साधला ते कर्म फलभोगाच्या म्हणजे जन्म मरणाच्या त्रासातून मुक्त झाले आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपी दृष्टी पोहोचते. तेव्हा मी कर्म करता आणि हे कर्म असे निराळे दिसते का. भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची माती होते अथवा उजाडल्यावर अंधार राहतो का. जर आकृतीच नसेल तर सावली कशाची पडणार. आरसा नसेल तर प्रतिबिंब कसे दिसणार. झोप नसल्यावर स्वप्ने कशी पडणार. ती खरी किंवा खोटी असे कोण म्हणणार. याप्रमाणे कर्मफळाचा संन्यास घेतल्याने अज्ञानाचे अस्तित्व शिल्लक राहत नाही, तर त्याचे कार्य जे कर्म आणि फळ याचा उपभोग कोण घेणार किंवा टाकणार. म्हणोनी संन्यासी ये पाही कर्माची गोठी की जेल काही परी अविद्या आपुलिया देही आहे जय का. जय करतेपणाचे निथावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची राणविये रचिले सिजे. तै तरीगा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी का. नातरी आकाशा का आभाळा सूर्या आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायुसी जैसी. म्हणून ज्ञानप्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट बोलता येईल का. जोपर्यंत अज्ञानाचा वास आपल्या देहात असतो म्हणजे कर्तेपणाच्या सामर्थ्याने जेव्हा अनुचित कर्मामध्ये आवड निर्माण होते तेव्हा वृत्ती ही भेदाने परिपूर्ण असते. मर्मज्ञ अर्जुना, पूर्व आणि पश्चिम या दिशासारखा आत्मा आणि कर्म यामध्ये वेगळेपणा असतो. अथवा आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यामध्ये जसे अंतर आहे. पांघरोणी नईचे उदक असे नईची माझी खडक परी जाणीजे का वेगळीक कोडीची ते. हो का उदका जवळी परी सिनानी चिके बाबुळी काय संगास्तव काजळी दीपू म्हणो ये. जरी चंद्री झाला कलंकू तरी चंद्रेसी नवे एकू आहे दिठी डोळ्या विवेकू अपाडू जैसा. नाना वाटा वाटे जातया वोघा वोगी वाहतया आरिसया आरिसा पाहतया अपाडू जेतला. पार्थागा तेतुले निमाने आत्मेनिसी कर्मसिने परी घेव विजे अज्ञाने ते कीर ऐसे. नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्ये स्थिर असतो, परंतु नदी आणि खडक यामध्ये अतिशय फरक असणे हे सर्वांना माहीत आहे. पाण्यावरच शेवाळ तरंगते, परंतु पाण्याहून ते वेगळे आहे. काजळी दिव्याच्या जवळ असते म्हणून काजळीला दिवा म्हणता येईल का. चंद्राला कलंक आहे, परंतु तो चंद्राशी एकरूप नाही. दृष्टी आणि डोळा यामध्ये फरक आहे. अथवा वाट आणि त्यावरून चालणारा वाटकरी, नदीचे पात्र आणि त्यातील पाणी, आरसा
आणि त्यात पाहणारा यामध्ये विलक्षण भेद आहे. अर्जुना, तितकाच आत्मा आणि कर्म हे वेगळे आहे. परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी आपल्याला कर्म भासते. विकासे रविते उपजवी, धृती अलिकरवी भोगवी, ते सरोवरी का बरवी, अब्जिनी जैसी. पुढत पुढती आत्मक्रिया, अन्य कारणकाची तैशिया, करू पाचाही तया कारणारूप. आणि पाचही कारणे तिये, तू हे जाणसील विपाये, जे शास्त्रे उभवुणी बाहे, बोलती तयांते. सरोवरातील कमळे प्रफुल्लित होऊन सूर्योदयाची सूचना देतात. भ्रमराकडून परागातील मकरंद भोगवितात. वास्तविक ती सरोवरात निष्क्रियच असतात. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया वस्तुतः दुसऱ्या कारणामुळे घडून येतात. ती 5 कारणे आणि त्याचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो. ही 5 कारणे कदाचित तूही जाणत असशील, कारण शास्त्राने हात वर करून मोठा घोष करून ही सांगितली आहेत. वेदरायाच्या राजधानी, सांख्य वेदांताच्या भुवनी, निरूपणाच्या निशाणध्वनी गर्जती तिये. जे सर्व कर्मसिद्धी लागी, येची मुद्दले हो जगी, येत न सुवावा भंगी आत्मराजू. या बोलाची डांगुरटी, तिये प्रसिद्धी आली किरीटी, म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो काजे. आणि मुखांतरी ऐकी जे, तैसे कायसे हे ओझे, मी छिद्रत्न तुझे असता हाती. आरिसा पुढा मांडलेया, का लोकांची या डोळया, मानू द्यावा पहावया आपुले निके. भक्त जैसेनी जेत पाहे, तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. ऐसे प्रीतीचे निवेगे, देवो बोलतासे नेघे, तव आनंदा माझी आंगे विरतसे येरू. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत सांख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूप नौबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. जगामध्ये सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता ही 5 कारणे आहेत. त्याचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नकोस. अर्जुना, अशा वर्णनाची दौंडी पिटल्यामुळे ती कारणे प्रसिद्धीला आली म्हणून तुलाही माहीत असू देत, त्याचा उपयोग होईल. आणि मी ज्ञानरत्न तुझ्या अंकित असताना दुसऱ्याकडून ती गोष्ट ऐकावीस याचे संकट तरी कशाला. आरसा पुढ्यात असताना आपण कसे आहोत त्याचा निर्णय सांगण्यासाठी लोकांच्या डोळ्यांना का महत्त्व द्यावे. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्याप्रमाणे तेथे मी दिसत असतो, असा जो तो मी आज तुझ्या हातातले खेळणे झालो आहे. कर्माची कारणे सांगत असताना देव अर्जुनावरील प्रेमामुळे भान विसरून बोलत होते. अर्जुनही त्या प्रेमरसात स्वतःला विसरून गेला. चांदिणियाचा पडी भरू, जालया सोमकांताचा डोंगरू, विघ्रोणी सरोवरू हो पाहे जैसा. तैसे सुख आणि अनुभूती, या भावांची मोडुणी भिंती, आतले अर्जुना कृती सुखची जेत. तेथ समर्थू म्हणोनी देवा, अवकाशू जाहला आठवा, मग बुडत याचा धावा जीवे केला. अर्जुनाये सणे धेंडे, प्रज्ञा पसरेसी बुडे, आले भरते येवडे ते काढुनी पुढती. देवो म्हणे हा गा पार्था, तू आपण पे देख सर्वथा, तव श्वासुणी ये रे माथा तुकी येला. म्हणे जाणसी दातारा, मी तुझशी व्यक्ती शेजारा, उबगला आदी एकाहारा येऊ पाहे. चंद्रकांत मण्याच्या पर्वतावर पौर्णिमेच्या चांदण्याचा भर असल्यावर ते पाझरून त्याचे सरोवर व्हायला लागते. याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव यातील द्वैतभाव नाहीसा होऊन अर्जुनाच्या रूपाने केवळ सुख अर्जुनाकार झाले. तेव्हा श्रीकृष्ण समर्थ म्हणून देहभानावर आले आणि आनंदात बुडणाऱ्या अर्जुनाला देहस्मृतीवर आणावे असे त्यांना वाटले.
अर्जुनासारखे थोर व्यक्तिमत्व असून तो आपल्या विस्तृत ज्ञानासह आनंदात बुडत होता. एवढे आनंदाचे भरते आले होते ते बाजूला सारून नंतर देव म्हणाले, पार्था, तू चांगला देहभानावर ये. तेव्हा अर्जुनाने प्रदीर्घ उसासा टाकून मान डोलावली. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, तू जाणतोस की तुमच्या सहवासात तुझ्याहून वेगळा या भावनेच्या व्यवहाराला त्रासून मी तुमच्या स्वरूपाशी ऐक्य होऊ पाहत होतो. तया हि हा ऐसा लोभे देतसा जरी लालसा तरी काजी घाली तसा आड आड जीवा. ते तर श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके. वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. आणि हा ही बोलोणी भाओ तुझ दाऊ आम्ही भिओ. जे रुसता बांधे थाओ ते प्रेम गाहे. एत एकमेकांची आखुणे विसंवादू तवची जिने. म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. त्या माझे जर केवळ प्रेमाखातर अशी उत्कट इच्छा पुरवीत आहात तर तुमच्या स्वरूपाशी एकरूप होण्याच्या माझ्या सुखाच्या योगाच्या मध्येच जीवदशा हा अडथळा का बरे घालता. तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, वेड्या चंद्र आणि चांदणे याचा कधी वियोग होतो का. तसेच तुझे आणि माझे ऐक्य बिघडेल का. अर्जुन, तुला खरे वर्म माहीत नाही आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखविण्यास आम्हाला भीती वाटते. कारण प्रिय व्यक्ती रुसल्याने त्यांच्यातील प्रेम वाढते, अधिक बळकट होते. असे हे आपले प्रेम आहे. वेगळेपणाची अथवा भिन्नतेची जाण असेपर्यंत तुझ्या माझ्यातील प्रेम राहू शकते. हे त्यातील रहस्य आहे. म्हणून ऐक्यविषयीचा वादविवाद पुरे झाला. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसता. सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिसी. तव अर्जुन म्हणे देवे माझिये मणिचेणी स्वभावे. प्रस्ताविले बरबे प्रमेय तेजी. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ. सांगेन ऐसी पैज घेतली का. आणि आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही. हे पुढारलासी ते देई लाहणे माझे. यया बोला विश्वेशे म्हणितले तोषे बहुवसे. ये विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे. अर्जुना, मग आत्म्याहून सर्व कर्म भिन्न आहे हेच आपण कसकसे बोलत होतो. अर्जुन म्हणाला, देवा, माझ्या मनातील तात्पर्य सांगण्यास आपण प्रारंभ केलात. सर्व कर्मास कारणीभूत अशी 5 कारणे तुला सांगेन अशी तुम्ही प्रतिज्ञा केली. तेव्हा आत्म्याचा कर्माच्या कारणाशी काही संबंध नाही असे जे तुम्ही म्हणालात ते माझ्या आवडीचा विषय त्या संबंधीच मला सांगा. अर्जुनाचे हे भाषण ऐकून भगवान अतिशय आनंदाने म्हणाले, हेच मला सांगा असा हट्ट करणारा मिळतो का तरी कोठे. येथपर्यंत 300 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 7 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.